आहोत उप्सचा हा चौथा भाग. त्याआधी आपण पूर्वीच्या सेशनमध्ये काय पाहिलं हे ह्याचा क्विक रिकॅप घेऊयात. तर आपण पाहिलं पॅकेजेस हे काय असतात? तर क्लासेसचा आणि इंटरफेसेसचा जो कंटेनर असतो त्याला आपण जावामध्ये पॅकेजेस म्हणतो. त्याचा आपण सिंटॅक्स देखील पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं ॲक्सेस मॉडिफायर्सचा वापर करून आपण कसा आपला डेटा हा दुसऱ्या क्लासेस पासून कसा हाईड करता येईल किंवा शो करता येईल. तर आपण त्याचे 4 प्रकार पाहिले. ह्या 4ही प्रकारचा वेगवेगळा वापर करून आपण पाहिलं, की कसं आपण डेटा शो किंवा हाईड करू शकतो. त्यानंतर पाहिलं आपण पॉलिमॉर्फिझम. तर फंक्शन ओव्हरलोडिंग आणि फंक्शन ओव्हररायडिंगचा वापर करून आपण पाहिलं, एखाद्या ॲक्शनला आपण वेगवेगळं वर्तन किंवा बिहेवियर हे आपण कसं देऊ शकलो. तर आपण याचा एक्झाम्पल्सही पाहिले. तर आता आपला आजचा अजेंडा आहे एन्कॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. तर एन्कॅप्सुलेशनचा वापर करून आपण कसं डेटा हाईड करतो आणि ॲब्स्ट्रॅक्शनचा वापर करून आपण कसं त्याचं डेफिनिशन देऊन आपण इतर क्लासेसपासून आपला डेटा किंवा आपलं इम्प्लिमेंटेशन हे कसं ॲब्स्ट्रॅक्ट ठेवू शकतो. आपण आता हे पुढच्या भागात बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण एन्कॅप्सुलेशन बघूयात. तर एन्कॅप्सुलेशन म्हणजेच की आपला जो डेटा स्टोअर करण्यासाठी आपण जो व्हेरिएबल्स वापरतो किंवा ॲट्रिब्यूट्स वापरतो ते आणि त्या ॲट्रिब्यूट्सवर काम करणारे फंक्शन्स, मेथड्स किंवा ॲक्शन्स आपण जसं म्हणतो, ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र ठेवून एका कंटेनरमध्ये एन्कॅप्सुलेट करणं म्हणजेच एन्कॅप्सुलेशन. तर ह्या ठिकाणी आपण एक क्लासचा वापर करून आपण आपला डेटा किंवा व्हेरिएबल्स आणि त्याच्यावर असणारे ॲक्शन्स, मेथड्स हे आपण एन्कॅप्सुलेट करतो. एन्कॅप्सुलेट म्हणजे एखादी कॅप्सूल आपण कॅप्सूलमध्ये त्याचं मेडिसिन्स असतात. त्याचप्रकारे ह्या ठिकाणी आपले क्लासच्या आत आपला मेथड्स आणि डेटा ह्या दोन्ही गोष्टी आपण एन्कॅप्सुलेट करून ठेवतो. याला एन्कॅप्सुलेशन म्हणतात. तर आपण एक एक्झाम्पल बघूयात, की कंटेनर हा आपला क्लास झाला. म्हणजे हा कंटेनर आपला एक कंटेनर म्हणून समजा आपला कंटेनर क्लास आणि त्याच्या आत असणारं लिक्विड. लिक्विड ह्या ठिकाणी आपण स्ट्रिंग म्हणून डिफाईन केलं, की किती लिक्विड आपण स्टोअर करतोय, बरोबर? आणि त्याच्या रिलेटेड असणारे हे मेथड्स, की लिक्विड आपली सेट करायची किंवा गेट करायचे. सो आपण जेव्हा सेट आणि गेट करतो ह्या फंक्शन्स थ्रू या लिक्विडवर ॲक्शन आपण घेतोय. ह्या दोन्ही गोष्टी आपण जसे की लिक्विड हा व्हेरिएबल आणि सेट आणि गेट लिक्विडचे जे फंक्शन्स आहेत, हे आपण एका कंटेनर क्लासमध्ये एन्कॅप्सुलेट केलेत. तर एन्कॅप्सुलेशन आपण कसं अचीव्ह करू शकतो? तर आपण पाहिलं क्लासेसच्या माध्यमातून आपण अचीव्ह करू शकतो आणि एन्कॅप्सुलेशन आपल्याला ॲक्सेस रिस्ट्रिक्ट करण्यासाठीही मदत करतं. जसं की आपला डेटा किंवा आपले फंक्शन्स कोणी वापरता येईल, तर हे आपण आपल्या क्लासेसमध्ये एन्कॅप्सुलेट केल्याने आपण हे रिस्ट्रिक्ट करू शकतो. तर आपण आता एक एनालॉजी थ्रू आपण एन्कॅप्सुलेशन समजून घेऊयात, की त्याची गरज काय आहे आणि आपण हे कसं करतो? तर एक एक्झाम्पल घेऊयात. आपण आपल्या वेगवेगळ्या ग्लासेस किंवा बॉटल्स आणि कंटेनर्स ह्यामध्ये आपण आपलं लिक्विड ठेवलंय किंवा मिल्क बॉटलमध्ये हे सगळे लिक्विड फॉर्ममध्ये आपण ठेवले आहेत. बरोबर? आता ह्या लिक्विडला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजेच की इतर बाहेरच्या कंटॅमिनेशनला लांब ठेवून आपलं लिक्विड हे व्यवस्थित राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये हे लिक्विड ठेवतो. सो ह्या सगळ्या कंटेनर्समध्ये आपलं लिक्विड हे कसं प्रोटेक्टेड राहू शकतं? तर बॉटलमध्ये किंवा कंटेनरमध्ये कारण त्याला एक झाकण असल्यामुळे किंवा हे कंटेनर क्लोज असल्यामुळे आपल्याला हे लिक्विडला आपल्याला प्रोटेक्ट करता येतंय. इतर बाहेरच्या काही जंतू किंवा कंटॅमिनेशन पासून लांब ठेवण्यासाठी. तसेच आपण जर बॉटल आणि कंटेनरमध्ये लिक्विड हे प्रोटेक्ट करू शकतो. तसेच आपण त्याला त्याच्यावर ॲक्शनही परफॉर्म करून देऊ शकतो. जसे की बॉटलचं झाकण उघडल्याने आपण लिक्विड ॲक्सेस करू शकतो किंवा कंटेनरमधून आपण एखादा नळ, पाईप या द्वारा आपण त्याला ॲक्सेस घेऊ शकतो. सो आपण त्यात फिल पण करू शकतो आणि बाहेरही काढू शकतो. सो आपण त्या पद्धतीने आपली रिस्क ही लांब ठेवलेली आहे आणि आपण त्याला ॲक्सेसही करू शकतो. तसं आपल्या ग्लास किंवा बादली ह्या केसमध्ये आपण नाही करू शकत. सो आपण बाहेरच्या जगापासून आपलं लिक्विड हे रिस्ट्रिक्ट केलं आणि प्रोटेक्ट केलं हे रिस्कपासून. ह्याला आपल्याला एन्कॅप्सुलेशन आपण म्हणू शकतो. सो हे डेटा हायडिंग आपण जे करतो क्लासच्या माध्यमातून जसं आपण लिक्विड आपल्या पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं. लिक्विड ह्या व्हेरिएबलला किंवा ह्या डेटाला आपण एका कंटेनरमध्ये स्टोअर केलं म्हणजे आपण प्रोटेक्ट केलं कंटेनरच्या आत ठेवून आणि त्याला ॲक्सेस करण्यासाठी आपण गेट आणि सेट हे फंक्शन्सचा वापर केला. सो लिक्विडला आपल्याला काही डेटा सप्लाय करायचा असेल तर आपण त्याच्यासाठी गेट लिक्विड मेथड लिहिलंय आणि काही सेट करायचं असेल तर सेट लिक्विड हा मेथड आपण लिहिला आहे या ठिकाणी. सो आपण ह्या पद्धतीने आपलं लिक्विड जो डेटा आहे त्याला आपण रिस्ट्रिक्ट केलंय आपल्या इतर क्लासेसपासून. जो आपल्या ह्या क्लासच्या आत हे राहणार आहे. सो आपण पुढे बघूयात, की आपण डेटा हायडिंग हे कसं मेंटेन करू शकतो आणि मेंटेन करताना आपण आपल्या डेटाला ॲक्सेसही देऊ शकतो. हे कसं करता येईल आपल्याला हे बघायचंय. सो डेटा हायडिंगमध्ये जेव्हा आपण क्लासमध्ये एखादा व्हेरिएबल किंवा ॲट्रिब्यूट आपण
प्रायव्हेट करतो, तर ती आपण रिस्ट्रिक्ट करतो इतर क्लासेसमध्ये वापरण्यासाठी, बरोबर. पण आपल्याला त्यासोबत आपल्याला त्याला ॲक्सेसही द्यायचा, आपल्याला त्या व्हॅल्यूज सेट करायच्या. फक्त रिस्ट्रिक्ट करून आपल्याला आपला डेटा स्टोअर नाही करता येणार क्लासेसमध्ये, बरोबर. तर त्यासाठी आपण काही गेटर आणि सेटर फंक्शन्स लिहिणार. म्हणजेच की त्याला आपण पब्लिक गेट आणि सेट मेथड्स लिहिणार, जे मेथड्स आपल्यासाठी त्या डेटाला सेट करण्यासाठी किंवा गेट करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. तर आपण त्याच्या पुढे एक्झाम्पल बघूया. सो आपण कंटेनर जो आपला क्लास होता, त्यात आपण लिक्विड स्टोअर करतोय आणि त्याला प्रायव्हेट सेट केल्यामुळे आता ते लिक्विड बाहेरच्या क्लासेसमध्ये डायरेक्टली ॲक्सेस नाही करता येणार. सो ते ॲक्सेस आपल्याला देण्यासाठी आपण 2 मेथड्स लिहिले, जे सेट लिक्विड आणि गेट लिक्विड. सो ह्या दोन्ही मेथड्स थ्रू आपण आपल्या इतर क्लासेसमध्ये लिक्विडचा डेटा आपण स्टोअर करू शकतो किंवा त्याला गेट करू शकतो, जो स्टोअर केलेला आहे. बरोबर? तसंच आपण कंटेनरमध्ये एक्झाम्पल घेतलं, की आपण कंटेनरमध्ये आपले कंटेनरच्या आतलं लिक्विड आपल्याला ॲक्सेस करायचं असेल, तर आपण गेट मेथडचा वापर करू शकतो. जसं आपण कंटेनरमध्ये आपलं लिक्विड पोर करायचं असेल, तर वरचं लीड आपण उपयोग करतो. तर ते आपलं सेट मेथड ह्या एक्झाम्पल थ्रू आपण बघतोय. तर तसेच पब्लिक मेथड्स हे बनवल्यामुळे आपल्याला गेटर आणि सेटर थ्रू लिक्विड ह्या ऑब्जेक्टचा आपण डायरेक्ट ॲक्सेस करू शकतो. तर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. सो आपले काही डेटा व्हेरिएबल्स आहेत, नेम, बॅलन्स, स्पीड लिमिट, इतर. ह्या सगळ्या डेटाला आपल्याला जर गेट आणि सेट मेथड लिहायचे असतील, तर आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. सेट नेम, सेट बॅलन्स, सेट स्पीड लिमिट किंवा हा डेटा आपल्याला ॲक्सेस करायचा असेल, तर आपण ह्याचे गेटर मेथड्स लिहू शकतो. जसे की गेट नेम, गेट स्पीड लिमिट, गेट बॅलन्स. सो हे आपले गेट मेथड्स झाले. हे मेथड्स हे दोन्ही सेटर आणि गेटर मेथड्सच्या माध्यमातून आपण आपल्या प्रायव्हेट व्हेरिएबल्सला ॲक्सेस करू शकतो आपल्या कंटेनर मधला, म्हणजेच की आपल्या क्लासमधला. तर आपण आता याचा एक एक्झाम्पल बघूयात आपल्या कोड प्लेग्राऊंडमध्ये. सो आता आपण आपला कंटेनर क्लास हा डिफाईन करूयात. सो क्लास कंटेनर. आपल्या क्लास कंटेनरमध्ये आपण एक प्रायव्हेट स्ट्रिंग असं एक ॲट्रिब्यूट डिफाईन करणार आहोत आणि त्याचं नाव आपण लिक्विड असं ठेवणार आहोत. सो आपल्या कंटेनरमध्ये लिक्विड असणार आहे, जे प्रायव्हेट असणार आहे. प्रायव्हेट असल्यामुळे ते इतर क्लासेसमध्ये ॲक्सेस नाही करता येणार. आता लिक्विडला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला पब्लिक मेथड्स लिहायचे, जे सेट आणि गेट आपल्या लिक्विडवर ऑपरेशन्स करू शकतात. सो पब्लिक व्हॉइड सेट लिक्विड आणि आपण सेट करणार आहोत एक स्ट्रिंग लिक्विड. दिस डॉट लिक्विड आपण सेट करतोय आपल्या पॅरामीटरमधून जी व्हॅल्यू आली ती. आपण व्हॅल्यू सेट केल्यानंतर ती आपल्याला गेट करायची आहे. सो गेट करणार आहे आपण आणि रिटर्न ती स्ट्रिंग करणार आहोत. सो लिक्विड आपण रिटर्न करणार आहोत. गेट लिक्विड रिटर्न दिस डॉट लिक्विड. बरोबर. आता आपण आपला लिक्विड हा व्हेरिएबल प्रायव्हेट असं डिफाईन केलं आणि त्याचे 2 मेथड्स डिफाईन केले, जे पब्लिक आहेत. ज्याची व्हॅल्यू ते सेट करतील किंवा गेट करतील. सो आपण आपल्या कंटेनर ह्या एन्कॅप्सुलेशनमध्ये आपला डेटा आणि त्याचे प्रायव्हेट आणि पब्लिक ॲट्रिब्यूट्स किंवा मेथड्स आपण असे कंटेनर सी इज इक्वल्स टू न्यू कंटेनर. आपण ऑब्जेक्टमध्ये आता आपल्या लिक्विडसाठी व्हॅल्यू सेट करूया. सी डॉट गेट सेट लिक्विड आणि मिल्क असं आपण सेट करणार आहोत. आणि जी व्हॅल्यू आपण सेट करतो लिक्विडमध्ये ती आपण आता प्रिंट करणार आहोत. सो प्रिंट एलएन सी डॉट गेट लिक्विड. सो आपण जो गेट मेथड आपला गेटर सेट केलाय, त्या फंक्शनच्या माध्यमातून आपण व्हॅल्यू गेट करणार आणि ती व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर आपण ही प्रिंट करणार आहोत. सो याचं आपण आता आउटपुट बघूयात. सो इथे आपल्याला मिल्क असा आउटपुट दिसतोय. सो आपल्या कंटेनर क्लासमध्ये आपण आपले ॲट्रिब्यूट आणि आपले मेथड्स एन्कॅप्सुलेट केले आणि आपलं प्रायव्हेट ॲट्रिब्यूटला ॲक्सेस करण्यासाठी आपण पब्लिक गेटर आणि सेटर मेथड्स इथं डिफाईन केले आपल्या कंटेनर क्लासच्या आत आणि आपण ते फंक्शन्स कॉल करून हे ह्या प्रायव्हेट मेंबरलाही ॲक्सेस करता आलं आपल्याला. डायरेक्ट ॲक्सेस नाही केलं, हे इनडायरेक्टली ॲक्सेस केलं, पण आपल्याला त्याची व्हॅल्यू रिट्रीव्ह करता आली दुसऱ्या क्लासमध्ये. सो या पद्धतीने आपण आपलं एन्कॅप्सुलेशनचं एक्झाम्पल बघितलं. सो आता आपला पुढचा भाग आहे ॲब्स्ट्रॅक्शन. हे आपण आता बघूयात. सो एक एक्झाम्पल घेऊयात. आपण करण्यासाठी आपल्याला काय-काय करावं लागते. तर आपण मध्ये आपलं पिन आणि आपलं कार्ड हे एंटर करतो आपल्या मशीनमध्ये, मशीनमध्ये आणि आपण कॅश विथड्रॉ करतो. सो हे कॅश विथड्रॉ करताना किंवा केल्यानंतर हे मशीन बॅकग्राऊंडमध्ये काय-काय कळते, हे आपल्याला कळतं का? नाही कळत, बरोबर. सो मशीन बॅकग्राऊंडमध्ये कॅश विथड्रॉ करते, बरोबर. आपलं अकाउंट डिटेल्स चेक करते, आपलं पिन चेक करते, आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे की नाही हे चेक करते आणि कॅश विथड्रॉ झाल्यानंतर आपल्या अकाउंटमधून बॅलन्स हे डिडक्ट व्हायला हवं, हेही करतं, बरोबर. आणि त्यासोबत ह्या ट्रान्झॅक्शन्स होताना काही एरर्स होत असतील, तर हेही हँडल करतं. सो ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटी आपल्याला बाहेर आपल्या कळतात का मशीन आपण जेव्हा वापरतो? आपल्याला नाही कळत.
बरं. तर आपण मशीन हे एका यू-आयच्या फॉर्ममध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करते. सो आपण यू-आय हे जे जी-यू-आय आपल्याला प्रोव्हाईड केलेलं असतं मशीनमध्ये, त्याच्याशी आपण इंटरॅक्शन करतो. ना की आपण आपल्या ॲक्चुअल बँकेशी इंटरॅक्शन करतो आणि हे सगळे ज्या कॉम्प्लेक्स गोष्टी घडत आहेत मशीनच्या बॅकग्राऊंडमध्ये, जे मशीन स्वतः सांभाळते, ह्या गोष्टींबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आणि आपलं हे प्रोसेस किती स्मूथ होऊन जातं. आपण फक्त काही आपल्याला माहिती आपल्याकडे असणारी ही आपण देतो मशीनला आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला हे आपलं कॅश विथड्रॉ करता येते आणि त्याच्या मागे असणारी ही कॉम्प्लेक्सिटी आपल्याला माहिती करून घेण्याची गरज नसते. तसंच मग आपण सेम प्रोसेस कुठल्याही ए-टी-एममध्ये जाऊ, दुसऱ्या इतर कुठल्याही बँकेत आपण गेलो, तरी हे सेम प्रोसेस फॉलो करतो आपण. तर ही जी मागची कॉम्प्लेक्सिटी जी मशीन परफॉर्म करते, ही आपल्यापासून हिडन असते, बरोबर? तर ह्या पद्धतीने ॲब्स्ट्रॅक्शन हे मशीन आपल्याकडून करतं. तर हे कॉम्प्लेक्स गोष्टी आपल्याकडून आपल्यापासून ॲब्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि आपल्याला फक्त जी-यू-आय प्रोव्हाईड केला जातो. तसंच जावा लँग्वेजमध्येही आपण ॲब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करू शकतो. ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स गोष्टी आपण हाईड करून एका क्लासमध्ये किंवा इंटरफेसमध्ये या कॉम्प्लेक्स गोष्टी आपण आपल्या मेन्शन करू शकतो आणि हे आपल्या क्लासेसपासून, आपल्या दुसऱ्या इतर क्लासेस किंवा युजरपासून हे ॲब्स्ट्रॅक्ट केल्या जातात. सो आपण ॲब्स्ट्रॅक्शन जावामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेस किंवा इंटरफेसेस थ्रू आपण हे अचीव्ह करू शकतो. सो आपण आता बघणार आहोत ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेसचा वापर करून आपण ॲब्स्ट्रॅक्शन कसं अचीव्ह करणार. तर सर्वात आधी आपण जेव्हा क्लास डिफाईन करतो त्याच्या आत आपण आपले ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स लिहितो. सो या क्लास नेम आपण जेव्हा प्रोव्हाईड करतो त्याआधी आपण ॲब्स्ट्रॅक्ट हा कीवर्ड वापरतो. बरोबर. तर आपण ॲब्स्ट्रॅक्ट हे कीवर्ड प्रिफिक्स करतो ॲब्स्ट्रॅक्ट क्लाससाठी. बरोबर. आणि ह्या पद्धतीने आपला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास हा डिफाईन केला जातो. आता आपला अॅब्स्ट्रॅक्ट क्लास काय-काय होल्ड करू शकतो. अॅब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण आपले ॲट्रिब्यूट्स डिफाईन करू शकतो, डिक्लेअर करू शकतो किंवा मेथड्स आपले लिहू शकतो. आपले अॅब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये असणारा कन्स्ट्रक्टरही आपण देऊ शकतो. फायनल कीवर्डचा वापर करू शकतो, सुपर कीवर्डचा वापर करू शकतो. हे सर्व गोष्टी आपल्या अॅब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये असू शकतात. तसेच आपण अॅब्स्ट्रॅक्ट मेथड आपल्याला डिफाईन करायचं असेल, तर अॅब्स्ट्रॅक्ट मेथड काय असतं? सो आपण आपल्या क्लासमध्ये अॅब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण अॅब्स्ट्रॅक्ट मेथड असं डिफाईन करू शकतो. जेव्हा आपण आपला मेथड अॅब्स्ट्रॅक्ट करतो, तेव्हा आपण तो मेथड डिफाईन करत नाही. आपण फक्त डिक्लेअर करतो. सो आपण फक्त स्पेसिफाय करतो, की आपला मेथड काय असणार आहे? हे मेथड काय करणार आहे? हे आपण डिफाईन करत नाही. सो आपला मेथड जो असणार आहे, आपण अॅब्स्ट्रॅक्ट ह्या कीवर्डने प्रिफिक्स करणार, आपलं मेथडचं नाव लिहिणार आणि त्याचं डेफिनिशन आपण लिहिणार नाही. सो आपलं कर्ली ब्रेसेस आपण बघतोय इकडं आपल्याला दिसत नाहीये. सो आपण आपलं फंक्शनचं नाव लिहिल्यानंतर त्याच्यात असणारे काही पॅरामीटर्स आपण स्पेसिफाय करतो. नसेल तर रिकामे ओपन आणि क्लोजिंग राउंड ब्रॅकेट्स आपण देतो आणि त्यानंतर सेमिकोलन असं आपण दिलाय. सो ह्या पद्धतीने आपण आपला अॅब्स्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर केला. सो आपण फक्त डिक्लेअर करतो अॅब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपला अॅब्स्ट्रॅक्ट मेथड आणि तो डिफाईन करत नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण आपल्या सब क्लासेसमध्ये देतो. सो या केसमध्ये आपण आपला व्हेइकल हा क्लास जर आपण अॅब्स्ट्रॅक्ट बनवला, तर आपल्याला व्हेइकल क्लासचा ऑब्जेक्ट इनिशिएट नाही करता येत. कारण आपल्या त्याच्या आत असणारे मेथड्स हे अॅब्स्ट्रॅक्ट असू शकतात, त्यांचं डेफिनिशन मिसिंग असू शकतात. म्हणून आपण आपल्या अॅब्स्ट्रॅक्ट क्लासला इनिशिएट नाही करू शकत. म्हणजेच की त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट नाही करू शकत. तर मग आपण त्याच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल, तर आपण काय करणार? तर आपण काही त्याचे सब क्लासेस बनवणार. म्हणजेच की आपण कार किंवा मोटर बाईक असे क्लासेस बनवणार, जे व्हेइकल क्लासला इनहेरिट करेल. आणि मग आपण आपल्या व्हेइकल क्लासचे ॲट्रिब्यूट्स आपण ॲक्सेस करू शकतो. जर त्यात मेथड असतील तर मेथड ॲक्सेस करू शकतो. आणि मेथड्स हे अॅब्स्ट्रॅक्ट असेल तर त्यांचं डेफिनिशन आपण आपल्या सब क्लासेसमध्ये देऊ शकतो. तर इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं व्हेइकल क्लास आपण एक अॅब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणून डिफाईन केला. त्यात मॅक्स स्पीड आपण 150 अशी त्याची सेट केली आणि डिस्प्ले मॅक्स स्पीड या फंक्शन थ्रू आपण आपली मॅक्स स्पीड डिस्प्ले करतोय. आपण आता व्हेइकल क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि आपल्याला असा हा एरर येतोय, की अॅब्स्ट्रॅक्ट क्लासचं व्हेरिएबल आपण किंवा ऑब्जेक्ट आपण डिफाईन करू नाही शकत, इनिशिएट नाही करू शकत. तर आपण ही कोड प्लेग्राऊंडमध्ये करून बघूयात आता. सो आपण आता आधीचा कोड आपला वाइप आउट करूयात. सो आपण आता क्लास डिफाईन करणार आहोत आपला व्हेइकल आणि हा क्लास आपला अॅब्स्ट्रॅक्ट असल्याने आपण क्लासच्या आधी प्रिफिक्स करणार आहोत अॅब्स्ट्रॅक्ट अशा ह्या कीवर्डने. सो हा क्लास आपला आता अॅब्स्ट्रॅक्ट झालेला आहे. आता आपण एक व्हेरिएबल डिफाईन करतोय तो आपण प्रायव्हेट सेट करूयात. प्रायव्हेट इंट मॅक्स स्पीड. ओके. आणि आता आपण हे स्पीड डिस्प्ले करण्यासाठी एक पब्लिक मेथड देतोय. पब्लिक व्हॉइड डिस्प्ले मॅक्स स्पीड. सो हा फंक्शन आपला मॅक्स स्पीड फक्त प्रिंट करणार आहे. सिस्टम आउट डॉट प्रिंट मॅक्स स्पीड दिस डॉट मॅक्स स्पीड.
ओके. आणि आपण आता इथं आपला व्हेइकल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून बघूयात आता. व्हेइकल व्ही इज इक्वल्स टू न्यू व्हेइकल. सो आपण आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा एक ऑब्जेक्ट इनिशिएट करण्याचा प्रयत्न करतोय, जे आपण डिस्प्ले मॅक्स स्पीड आपण कॉल करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. सो व्ही डॉट डिस्प्ले मॅक्स स्पीड. आता आपण हे रन करून बघूयात. आता हे रन केल्यानंतर आपल्याला अर्थातच एरर येणार आहे, कारण आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. सो या ठिकाणी आपल्याला दिसतंय, की ॲब्स्ट्रॅक्ट व्हेइकल इज ॲब्स्ट्रॅक्ट, सो ऑब्जेक्ट त्याचा इनिशिएट आपण नाही करू शकत. सो आपण आता हे कसं करू शकतो? सो आता आपण आपल्याला एक कारचं एक्झाम्पल आपण घेऊयात. सो आपला जेव्हा व्हेइकल हा क्लास ॲब्स्ट्रॅक्ट असल्याने आपल्याला एक सब क्लास आपल्याला क्रिएट करावा लागेल. सो या एक्झाम्पलमध्ये आपण कार हा सब क्लास बनवतोय, जो व्हेइकल क्लासला एक्सटेंड करेल. आणि व्हेइकल क्लासला एक्सटेंड केल्याने आपण त्याचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार आपल्या बेस क्लासमध्ये आणि मग आपण डिस्प्ले मॅक्स स्पीड आपण करू शकतो. सो आपण आता हे कोडमध्ये करून बघूयात. सो आता आपण आपल्या व्हेइकल क्लासला एक्सटेंड करूया क्लास कारमध्ये. कार एक्सटेंड्स व्हेइकल आणि हा क्लास आपण आता रिकामा ठेवणार आहोत, कारण व्हेइकलमधून आपलं इनहेरिट होणार आहे ॲट्रिब्यूट आणि मेथड. इथे आपण कारचा ऑब्जेक्ट बनवतोय सी कार. आणि आपण सी डॉट डिस्प्ले मॅक्स स्पीड, कारण मॅक्स स्पीड डिस्प्ले मॅक्स स्पीड हे मेथड इनहेरिट झालंय आणि कार क्लासमध्ये अवेलेबल झालंय. सो आपण आता डिस्प्ले मॅक्स स्पीड करतोय. आता आपण रन करून बघूयात आपला प्रोग्राम. सो इथे आपल्याला व्हेइकल क्लासचा ऑब्जेक्ट बनवता नाही आला, त्यामुळे आपल्याला त्याचे मेथड्स कॉल नाही करता आले. तर आपण आता क्लास हे एक्सटेंड केलं कारने आणि कारचा ऑब्जेक्ट बनवून आपण डिस्प्ले मॅक्स स्पीड हा फंक्शन कॉल केला आणि आपल्याला या पद्धतीने आउटपुट मिळाला आहे 0, कारण आपण इनिशिएट नाही केली काही व्हॅल्यू. इथे आपण व्हॅल्यू इनिशिएट करूया 150 आणि रन करून बघूयात. सो मॅक्स स्पीड आपली आता काय डिस्प्ले होणार आहे? 150 अशी मॅक्स स्पीड डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर डिस्प्ले मॅक्स स्पीड हे फंक्शन आपल्याला कॉल करता आलं, कारण आपण कारने व्हेइकलला एक्सटेंड केलं आणि आपल्याला त्याच्या आतले फंक्शन्स वापरता आले. ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आपण ऑब्जेक्ट इनिशिएट नाही करू शकलो, म्हणून आपण एक नवीन क्लास बनवला. बरोबर? तर आता आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथड कसे इम्प्लिमेंट करायचे हे आपण बघणार आहोत. सो ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आपण आपल्या क्लासमध्ये जेव्हा लिहितो, तर आपण त्याचं डेफिनेशन देत नाही. सो आपण डेफिनेशन नाही दिलं, तर मेथड काय करतं हे कसं कळेल? सो आपण सब क्लासेस जेव्हा आपण बनवतो आणि ह्या मेन क्लासला इनहेरिट करणार, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला इनहेरिट करणार, ज्यात आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स असणार. इथे आपलं स्टार्ट आणि स्टॉप असे आपण मेथड्स ॲब्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. हे आपण इनहेरिट केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण लिहिणार आहोत. म्हणजेच की आपले सब क्लासेसमध्ये आपण जे कुठले क्लासेस आपले ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला इनहेरिट करणार आहोत, त्याच्यात आपल्या मेथड्स हे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण जे डिफाइन केले, त्याचं डेफिनेशन अवेलेबल असलं पाहिजे. अदरवाईज आपला जो सब क्लास आहे, तो जर ह्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथडला इम्प्लिमेंट नसेल करत, तर तो पण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणून हा डिफाइन केला पाहिजे. अदरवाईज जर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास नसेल हा जो सब क्लास आहे, तर त्यांनी त्याचं डेफिनेशन लिहिला पाहिजे. सो आपण आता बघतोय इकडे व्हेइकल क्लासमध्ये आपण 2 ॲब्स्ट्रॅक्ट मेथड लिहितोय. स्टार्ट आणि स्टॉप. हे दोन्ही आपले ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत. आपण त्याचं डेफिनेशन इथे लिहिलं नाहीये. सो आपण जेव्हा कार मधून व्हेइकल एक्सटेंड करतो, तेव्हा आपण ही डेफिनेशन लिहिले पाहिजे. पण आपण हे डेफिनेशन लिहिलं नाही कार क्लासमध्ये. कार क्लासमध्ये आपले स्टार्ट आणि स्टॉपचे डेफिनेशन असले हवे, बरोबर? पण आपण हे जे डेफिनेशन लिहिले नाहीत, त्यामुळे आपल्याला एरर येणार आहे, की ॲब्स्ट्रॅक्ट डज नॉट ओव्हरराईड ॲब्स्ट्रॅक्ट मेथड स्टॉप. सो स्टॉप आणि स्टार्टला आपण ओव्हरराईड नाही केलं आणि आपल्या सब क्लासमध्ये डिफाइन नाही केलं. सो ते करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? सो आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट मेथड दिलेत स्टार्ट आणि स्टॉप, बरोबर? आपण आता कार ह्या क्लासमध्ये स्टार्ट आणि स्टॉपचा डेफिनेशन लिहिणार आहोत. सो स्टार्ट मेथडमध्ये आपण आपलं डेफिनेशन लिहिलं, की आपल्याला प्रिंट करायचंय कार स्टार्टेड आणि आपल्या स्टॉप मेथडमध्ये पण आपण डेफिनेशन दिलं आहे, की सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनमध्ये कार स्टॉप असं आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो आपण दोन्ही जे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड व्हेइकलमध्ये आपण डिक्लेअर केले होते, त्याचं डेफिनेशन आपण आपल्या सब क्लासमध्ये देतोय. तर हे दिल्यानंतर आपल्याला दिसतंय कार स्टार्टेड आणि कार स्टॉप्ड असं आपल्याला हे दोघांचं आउटपुट मिळतंय, जेव्हा आपण मेनमध्ये कार ह्या क्लासमधून आपण जेव्हा आपले फंक्शन्स कॉल करतो, म्हणजे कारच्या ऑब्जेक्टमधून आपण हे फंक्शन्स कॉल करतो, तेव्हा आपल्याला हे आउटपुट दिसतंय. तर तसेच आपण मोटर बाईक सुद्धा करू शकतो. तर आपण एक एक्झाम्पल हे प्ले ग्राउंडमध्ये करून बघूयात. सो आता आपण व्हेइकल क्लासमध्ये बनवणार आहोत स्टार्ट आणि स्टॉप. ही दोन्ही मेथड्स व्हॉइड असं रिटर्न करणार आहे, म्हणजे रिटर्न टाइप त्याचं काही नाहीये. आणि हे दोन्ही फंक्शन आपले ॲब्स्ट्रॅक्ट असणार आहे, कारण आपण याचा डेफिनेशन लिहिला नाहीये. सो हे फक्त डिक्लेरेशन आपण केलंय आणि आपण याला आता ॲब्स्ट्रॅक्ट असं कीवर्डने असोसिएट करतोय. म्हणजेच की तो ॲब्स्ट्रॅक्ट असा आपण क्लास हे आपण सांगतोय.
सो आपल्या क्लासमध्ये हे दोन्ही मेथड ॲब्स्ट्रॅक्ट आहे असं आपण मेन्शन केलं. आता आपण इथे जर डिस्प्ले मॅक्स स्पीडमध्ये आपण स्टार्ट फंक्शन कॉल करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला काय आउटपुट मिळतं हे बघूया आपण. कार क्लासने व्हेइकलला एक्सटेंड केल्यानंतर आपण स्टार्ट ह्या फंक्शनला कॉल करतोय. सो आपल्याला कॉल नाही करता येत कारण स्टार्टचं डेफिनिशन अवेलेबल नाहीये व्हेइकलमध्ये. डिस्प्ले मॅक्स स्पीडचं डेफिनिशन अवेलेबल होतं म्हणून ते आपल्याला कॉल करता आलं. सो आपल्याला आता हे डेफिनिशन आपल्याला आपल्या कार क्लासमध्ये लिहावं लागणार आहे. सो आपण पब्लिक व्हॉइड स्टार्ट आणि याचं आता आपण डेफिनिशन लिहिणार आहोत. सो सिस्टम डॉट प्रिंटएलएन मध्ये आपण कार स्टार्टेड. तसेच आपण स्टॉप मेथडही आपल्याला डिफाईन करणार आहोत. स्टॉप कार स्टॉप्ड. बरोबर. आता आपण कारमध्ये आपला स्टार्ट मेथड आपला कार मेथड कार क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवला आणि त्याचं स्टार्ट मेथड आपण कॉल करतोय आणि आता स्टॉप मेथडही कॉल करतोय आपण. सो आपण आपला डेफिनेशन जे स्टार्ट आणि स्टॉपचं हे आपल्या कार क्लासमध्ये आपण दिलं आहे आणि मग आपण त्याचा वापर केला आहे. सो आता रन करून बघूयात. कार स्टार्टेड आणि कार स्टॉप्ड असं आपल्याला आउटपुट मिळालं. सो आपण हे दोन्ही इम्प्लिमेंटेशन यात कार क्लासमध्ये केले. जे आपले 2 फंक्शन्स इथे ॲब्स्ट्रॅक्ट होते. सो तसेच आपल्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघतोय, की मोटर बाईक सुद्धा व्हेइकलला एक्सटेंड करणार आणि व्हेइकलला एक्सटेंड केल्यानंतर ते त्याचे स्टार्ट आणि स्टॉप हे मेथडचं डेफिनिशन लिहिणार. सो आपल्याला मोटर बाईक ह्या क्लासमध्ये पण स्टार्ट आणि स्टॉपचं आपल्याला डेफिनिशन लिहावं लागतंय आणि तो त्याचं आपल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करतोय. सो ह्या एक्झाम्पलमध्ये आपण शिकतोय, की व्हेइकल क्लासने ॲब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे एक आपला कॉन्ट्रॅक्ट बनवला. आपला कॉन्ट्रॅक्ट बनवला असा, की व्हेइकल क्लासला जो कोणी इनहेरिट करेल, त्याला स्टार्ट आणि स्टॉप हे दोघांचे डेफिनेशन आपल्या आपल्या पद्धतीने डिफाईन करावं लागणार. सो कारने सुद्धा आपल्या पद्धतीने आपलं कार स्टार्टेड असं स्टार्ट मेथडमध्ये डेफिनेशन लिहिलं असं प्रिंट करून. तसंच स्टॉप मेथडलाही इम्प्लिमेंट केलं. बरोबर. मोटर बाईक क्लासने सुद्धा आपल्या स्टार्ट आणि स्टॉपचं बिहेवियर डिफाईन केला. सो हे या दोन्ही ॲक्शन्स स्टार्ट आणि स्टॉपचं या दोघांचे ॲक्शन्स मोटर बाईक क्लासनेही आपले डिफाईन केले. सो क्लास जो कार आहे आणि दुसरा क्लास जो मोटर बाईक आहे, दोघांनी आपले स्टार्ट आणि स्टॉप या ॲक्शन्सचे डेफिनिशन आपल्या आपल्या क्लासमध्ये लिहिले. सो व्हेइकल क्लासने ह्या दोघा क्लासला हे दोन्ही मेथड डिफाईन करण्यासाठी भाग पाडला आहे. सो या पद्धतीने आपण बघतोय मोटर बाईक पण स्टार्ट आणि स्टॉप डिफाईन केला आणि त्याचा ॲक्सेस केल्यानंतर आपल्याला प्रिंट करून मिळाला मोटर बाईक स्टार्टेड, मोटर बाईक स्टॉप्ड. बरोबर. आता आपण ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं, की आपण मॅक्स स्पीड ही आपण आपलं ॲट्रिब्यूट चा वापर केला. स्टार्ट, स्टॉप असे फंक्शन्स लिहिले. डिस्प्ले मॅक्स स्पीड पण आपण फंक्शन आपलं ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये दिलं. तसंच आपण कन्स्ट्रक्टर लिहू शकतो. सुपर कीवर्डचा वापर करू शकतो. फायनल कीवर्डचा वापर करू शकतो. ॲब्स्ट्रॅक्शन जो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण करू शकतो. सो आपण पाहिलं, की आपल्या स्टार्ट आणि स्टॉपचं मेथडचं जे कारमध्ये इम्प्लिमेंटेशन झाले आणि जे मोटर बाईकमध्ये इम्प्लिमेंटेशन झाले, ते ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशन आपल्या दुसऱ्या क्लासेसपासून हिडन झालं आहे. सो आपण आपलं स्टार्ट आणि स्टॉप हे मेथडचं डेफिनेशन न लिहिता आपण हे दोघींनी ॲक्शन आपण हाईड केल्या आपल्या व्हेइकल क्लासमध्ये आणि त्याचं ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशन आपल्या जे सब क्लासेस आहेत म्हणजेच की कार क्लास किंवा व्हेइकल क्लास या क्लासमध्ये आपण डिफाईन केलेलं आहे. सो आपण जे दुसरे जे सब क्लासेस आपण बनवले कार आणि मोटर बाईक ह्या दोघांनी आपली स्टार्ट आणि स्टॉपची कॉम्प्लेक्सिटी ही डिफाईन केली आणि ह्या दोन्ही जे कॉम्प्लेक्स टास्क आपण जे केले ते आपण हाईड केले. आपल्या कारचा जे फंक्शनॅलिटी आहे ती कारने डिफाईन केली. मोटर बाईकने डिफाईन केली. सो हे दोन्ही वेगवेगळ्या क्लासेसनी आपली फंक्शनॅलिटी आपल्या क्लासेसमध्ये डिफाईन केली. सो दोन्ही क्लासला एकमेका क्लासला आपली जी फंक्शनॅलिटी आहे स्टार्ट आणि स्टॉपची ही आता कळणार नाही आणि ती त्या क्लासमध्येच राहिली. तर त्या पद्धतीने आपण ॲब्स्ट्रॅक्शनचा वापर करून केला. हेच आपण जर सेम इम्प्लिमेंटेशन व्हेइकल क्लासमध्ये केलं असतं, तर ते इम्प्लिमेंटेशन कार ह्या क्लासलाही व्हिजिबल असतं. कारण आपण इम्प्लिमेंटेशन व्हेइकलमध्ये केलं असल्याने आपण व्हेइकलचं डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन कारमध्ये करू शकतो आणि तेच इम्प्लिमेंटेशन आपण मोटर बाईकमध्येही अवेलेबल असणार. कारण इनहेरिट करतोय आपण दोन्ही क्लासला. सो हे इम्प्लिमेंटेशन आपल्याला हाईड करण्यासाठी आपण त्यांचं इम्प्लिमेंटेशन आपल्या क्लासेसमध्ये म्हणजे कारने आपलं इम्प्लिमेंटेशन आपल्या क्लासमध्ये केलं आणि मोटर बाईकने आपलं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट आणि स्टॉपसाठी हे आपल्या क्लासमध्ये केलं. सो या पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स गोष्टी जे होतात ते आपण हाईड केल्यात. सो आपण सब क्लासेस नी जे आपल्या मेन क्लासला इनहेरिट केलं आणि त्याचं डेफिनिशन आपल्या पॅरेंट क्लास, बेस क्लासमध्ये आपण आपला डिफाईन नव्हता केला. जो व्हेइकल क्लासमध्ये आपण आपलं स्टार्ट आणि स्टॉपचं डेफिनिशन नव्हतं लिहिलं आणि आपल्या कारने आणि मोटर बाईकने त्याला इनहेरिट करून इम्प्लिमेंटेशन केलं. सो जावा कंपायलरने हे एन्फोर्स केलं, की आपल्या
कार जो व्हेइकल क्लासला जो इनहेरिट केला कार क्लासने, ह्याला आपलं डेफिनेशन लिहायची गरज भागली. आपल्याला व्हेइकल क्लासमध्ये डेफिनेशन नसल्यामुळे. सो कारने सुद्धा स्टार्ट आणि स्टॉपचं डेफिनेशन त्याला लिहावं लागलं. कार आणि मोटर बाईक दोन्ही क्लासला आपले स्टार्ट आणि स्टॉप ह्या फंक्शनचं इम्प्लिमेंटेशन करावं लागलं, बरोबर? तर हे एन्फोर्समेंट आपल्याला व्हेइकल क्लासने करायला भाग पडलं. कारण व्हेइकल क्लास आपला ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे आणि त्यांनी त्याचं आपलं डेफिनेशन नाही दिलं. सो हे कॉन्ट्रॅक्ट बनवलं व्हेइकल क्लासनी, की तुम्हाला जेव्हा मला इनहेरिट करायचंय, तर तुम्ही तेव्हा स्टार्ट आणि स्टॉप मेथडला इम्प्लिमेंट करायचं. सो कारने सुद्धा स्टार्टचं इम्प्लिमेंटेशन केलं, स्टॉपचं इम्प्लिमेंटेशन केलं. मोटर बाईकनेही स्टार्टचं आणि स्टॉपचं इम्प्लिमेंटेशन केलं. कारण त्याचे इम्प्लिमेंटेशन ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये अवेलेबल नव्हते. कारण आपण दोन्ही मेथड्सला ॲब्स्ट्रॅक्ट असं केलं होतं, बरोबर? सो यातनं आपण की पॉइंट्स काय शिकतो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासेसमुळे? सो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्डने आपण डिफाईन करतो. जो कॉन्ट्रॅक्ट आपण बनवतो ते ॲब्स्ट्रॅक्ट असा कीवर्ड वापर करून आपण क्लासला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. आपण आपल्या क्लासेसमध्ये कन्स्ट्रक्टर, ॲट्रिब्यूट्स असे आपण घेऊ शकतो. मेथड्स डिफाईन करू शकतो. स्टॅटिक किंवा फायनल मेथड्सही असू शकतात आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. तसेच आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपले ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्सही ठेवता येतात आणि नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्सही ठेवू शकतात. जसे आपण डिस्प्ले मॅक्स स्पीड हे नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथड होतं. आपण त्याचं डेफिनेशन आपण लिहिलं होतं आणि ते आपल्या व्हेइकल क्लासमध्येच आपलं अवेलेबल होतं. सो एक नॉन ॲब्स्ट्रॅक्ट मेथडही आपण स्टोअर केले आणि काही ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जसे की स्टार्ट आणि स्टॉप हे दोन्ही मेथड्स आपण आपल्या क्लासमध्ये समावेश केले. सो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये दोन्ही नॉन ॲब्स्ट्रॅक्ट आणि ॲब्स्ट्रॅक्ट असे दोन्ही मेथड्स आपण स्टोअर करू शकतो. तसेच आपण पाहिलं की आपल्या जो ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे त्याचं ऑब्जेक्ट आपल्याला नाही क्रिएट करता आलं. सो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचं ऑब्जेक्ट आपल्याला नाही क्रिएट करता येत, बरोबर? ते करायचं असेल तर आपण क्लास एक नवीन सब क्लास बनवतो आणि त्याला इनहेरिट करून आपण त्या क्लासचा वापर करतो, जो सब क्लास आहे. तसंच आपण जर ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये असेल, तर ते मेथड्स आपल्याला सब क्लासेसमध्ये इम्प्लिमेंट करावे लागतात. सो त्याचं डेफिनिशन आपल्याला आपल्या सब क्लासेसमध्ये डिफाईन करायचं आहे. जर तो सब क्लास डेफिनिशन इम्प्लिमेंट करत नाहीये, म्हणजे की फंक्शनला इम्प्लिमेंट नाही करत आहे, त्याचं डेफिनिशन नाही लिहित आहे, तर तो क्लास सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट क्लास होऊ शकतो. सो तो क्लास आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर परत आपल्याला एक नवीन सब क्लास बनवून त्याचं डेफिनिशन हे लिहावं लागणार आणि त्या थ्रू आपण फक्त ऑब्जेक्ट त्याचं क्रिएट करू शकतो. सो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएटही नाही करता येणार. सो आजचे की टेक अवेज आपण बघूयात. जसे की आपण एन्कॅप्सुलेशन पाहिलं. एन्कॅप्सुलेशनचा वापर करून आपण कसं आपला मेथड्स आणि ॲट्रिब्यूट्स हे एका क्लासमध्ये म्हणजे की कंटेनरमध्ये स्टोअर करतो आणि ह्या डेटा